भिवंडी तालुक्यातील आणि हे करंजोटी गाव आणि करंजोटी गावातील हे बेलकरी परिवार आणि बेलकरी परिवाराचे पिताश्री कैलासवासी काथोड रामचंद्र बेलकरी बाबांना मंगळवार दिनांक 31/3/2026 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं पण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. बाबांच्या पश्चात बाबांची मुलं अर्थात श्री नरेश काथोड बेलकरी, श्री देवीदास काथोड बेलकरी, श्री साईनाथ काथोड बेलकरी आणि बाबांची मुलगी सौ मनीषा नरेश पाटील, त्याचप्रमाणे आमच्या आईसाहेब असतील अर्थात बाबांची धर्मपत्नी मंजुळाबाई आईसाहेब, बाबांच्या सोना असतील, नातवंड असतील, संपूर्ण हा बेलकरी परिवार, बाबांचे भाऊ पुतणे, संपूर्ण बेलकरी परिवार, आप्तेष्ट आणि मित्र परिवार आणि ग्रामस्थ मंडळी. या ठिकाणी शेतकरी म्हणून कार्य करत असताना बाबांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं. आपल्या मुलांचा सांभाळ केला, त्यांचं संगोपन केलं, त्यांच्यावर चांगल्या प्रकारे संस्कार केले, त्यांना मार्गदर्शन केलं आणि आपल्या जीवनाचा प्रवास करत असताना वयाच्या 73व्या वर्षी बाबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. अल्पशा आजाराने बाबांचं निधन झालं. खर तर भगवंताने आम्हाला या ठिकाणी जन्माला घातलंय, देवाने जन्माला घातलंय, सामर्थ्य दिलं देवाने, देवाला प्रार्थना केली आम्ही, देवाचा धावा केला आम्ही. आईच्या गर्भामध्ये असताना ज्या वेळेला 9ही द्वारं बुजली गेली, श्वास कोंडला गेला आणि अशा वेळी देवाला प्रार्थना केली आम्ही. ती प्रार्थना करत असताना आम्ही देवाला सांगितलं, देवा आम्हाला इथून सोडव, देवा मुक्त कर, मोकळं कर देवा आम्हाला. देवा जरी तू येथून सोडविसी तरी स्वहित करीन, गर्भवास हा चुकवीन, पुन्हा नये येथे. काय प्रार्थना केली देवाला, देवा तुम्ही मला इथून सोडवा, जर तुम्ही मला इथून सोडवलं तर काय करीन, मी स्वहित करीन, माझं हित ज्याच्यामध्ये आहे ना ती हिताची कर्म करीन, मी हिताचं कार्य करीन बरं का. आणि हिताचं कार्य केल्यामुळे मग काय होईल तर गर्भवास हा चुकवीन, पुन्हा न येथे, परत मी गर्भवासाला येणार नाही. अशा प्रकारे देवाला आपण प्रार्थना केली आणि हीच हाक देवाने ऐकली आणि आपल्याला देवाने तिथून सोडवलं बरं का. ज्या दिवशी गर्भवासातून आपण सुटलो माऊली, त्याला म्हणतात जन्मतारीख, बरोबर की ना. जन्मतारीख त्याला आपण काय म्हणतो, जन्मतारीख म्हणजे आपला जन्म झाला. त्याच्यानंतर मला हिताचं कार्य करणाऱ्या तारखा सांगा बरं. आपण देवाला प्रार्थना केली ना, काय देवाला प्रार्थना केली की देवा जरी तू मला इथून सोडविसी, गर्भवास हा चुकवीन, पुन्हा नये येथे, परत मी देवा इकडे येणार नाही, परत येणार नाही देवा. ठीक आहे, देवाने आपली हाक मारली, आपली हाक ऐकली, साथ दिली देवाने, देवाने आपल्याला सोडवलं, सही सलामत सोडवलं, म्हणून तर इथे बसलोय ना माऊली, नाही का. व्यवस्थित देवाने आपली सुटका केली म्हणून इथे बसलोय आपण. जो दिवस आपल्याला देवाने मोकळा केला, सोडवला, त्या गर्भवासातून मुक्त केलं, तो दिवस म्हणजे आपली जन्मतारीख आहे. आपण स्वाभिमानाने सगळ्यांना आपली जन्मतारीख सांगत असतो, आपला जन्म सांगत असतो. देवाला केलेला संकल्प, देवाकडे केलेली प्रार्थना, देवाला आपण जे सांगितलेलं आहे मी काय करणार आहे, ते हिताचं आपण करतोय का, ते हिताचं कार्य आपल्याकडून घडतंय का, हित आपण साधतोय का. आणि कधीतरी अंतःकरणपूर्वक विचार करा, आपल्याच मनाला विचारा, जे देवाला संकल्प केलेला आहे, देवाकडे जी प्रार्थना केलेली आहे
काय झालं त्या प्रार्थनेचं? माऊली, दुर्दैव काय वाटतंय माहितीये का? दुर्दैव काय वाटतंय माहितीये का? दुर्दैव काय माहितीये का? आम्ही पहिलाच संकल्प फेडला नाही, पहिलाच नवस फेडला नाही. त्याला नवस म्हणू आपण, नाही का? देवाच्याकडे नवस केला ना, पहिलाच नवस आम्ही देवाचा फेडला नाही, तरी आयुष्यभर आम्ही नवसच करत असतो, देवाला मागतच असतो. बरोबर आहे की नाही? आता मागाचा अधिकार कोणाचा असतो मला सांगा? एखाद्या महिलेने किंवा एखाद्या पुरुषाने शेजाऱ्यांकडून काहीतरी उसनी वस्तू आणलेली आहे, परतफेडीच्या बोलीने जी आणली जाते त्याला काय म्हणतो आपण? उसनं म्हणतो. बरोबर आहे की नाही? उसनं म्हणतो. परतफेडीच्या बोलीने जे आणलं जाते त्याला आपण काय म्हणतो? उसनं. एखाद्या शेजाऱ्याकडून किंवा शेजारणीकडून एखाद्या बाईने किंवा एखाद्या पुरुषाने एखादी उसनी वस्तू आणलेली आहे आणि आणलेली वस्तू जर परत केलीच नाही, परत दिलीच नाही, तर परत त्या घरी मागायला जायला त्या बाईला किंवा त्या पुरुषाला काय म्हणतात? त्याला नाक आहे का? असंच ना? असंच काहीतरी म्हणतात ना? ते पण म्हणतात नाक आहे का त्याला माझ्याकडे मागायला यायला परत? आता मागे नेलंय तेच दिलं नाही. काय म्हणते ती बाई? तिला नाक आहे का माझ्याकडे परत मागायला यायला? मागे नेलंय तेच परत दिलं नाही. हा झाला संसारातला, हा झाला आपल्या प्रपंचातला, हा आपल्या झाला व्यवहारातला उदाहरण. देवाकडून जे घेतलंय, जो नवस देवाला केलाय तोच फेडला नाही, तरी आम्ही आयुष्यभर नवस करतो. ऐकताय ना? तरी आम्ही आयुष्यभर नवस करतोय आणि देव सुद्धा ते नवस फेडायचं काम करतात, नवस पूर्तता करण्याचं काम करतात. आमची जी मागणी आहे त्याची पूर्तता करण्याचं काम करतात. देव पूर्तता करण्याचं काम करतात, बरं का? जर आम्ही त्या गर्भवासातलं दुःख ऐकलं ना माऊली, श्रवण केलं ना, गर्भवासामध्ये काय अवस्था आहे माणसाची ती जर आम्ही ऐकली, ती जर श्रवण केली, तर माणसाची इच्छा होत नाही परत त्या गर्भवासात यायची. किळस वाटते त्या गोष्टीची, नकोसं वाटतंय ते, नकोसं वाटतंय, किलस वाटते, किलस वाटते माणसाला. आईच्या गर्भात असताना ज्या वेळेला नवही द्वार बुजली जातात आणि फक्त कल्पना करा तिथे काय आहे, फक्त कल्पना करा काय आहे तिथे. स्वर्ग आहे का? स्वर्ग आहे तिथे? काय एसी रूम आहे का असा? ज्या गोष्टीची आपल्याला किळस वाटते, बरं का, ज्या गोष्टीचा तिरस्कार वाटतो, मलमूत्र आणि ओक, आणि अशा प्रकारे वेष्टलेला असलेला तो संपूर्ण देह, संपूर्ण शरीर, ते बाळ देवाला प्रार्थना करत असते, देवाला प्रार्थना करत असते. ज्या वेळेला ते गर्भवासाचं दुःख आम्ही ऐकतोय ना, वाचतोय ना, त्यावेळेला मनापासून वाटतंय नको रे बाबा, नको तो गर्भवास, नको तो गर्भवास. खर तर काय माहितीये का, जन्माला येणाऱ्या बाळालाही त्रास आहे आणि जन्माला घालणाऱ्या आईलाही त्रास आहे. कळतंय ना? जन्माला येणाऱ्या बाळाला तर त्रास आहेच आहे, पण जन्माला घालणाऱ्या आईलाही त्रास आहे. जिथून गर्भधारणा झाली तिथून, जिथून गर्भधारणा झाली तिथून. एका नरदेहाने जर चांगली कर्म केली आणि आपली सोडवणूक जर करून घेतली, तर 83,99,999 माता मुक्त होतात त्या त्रासातून. ऐकताय ना माऊली? जन्माला यायचं म्हणजे आई आहे ना, जन्माला यायचं म्हणजे मातेला त्रास आहे ना. एका नरदेहाने जर वाईट कर्म केली, अधर्म केलं, अनितीने वागला, हिंसाचार, भ्रष्टाचार, अत्याचार केला, स्वैर वैर वागून जर या जगाचा निरोप घेतला दादा, तर 83,99,999 मातांना कष्ट होतात, त्रास होतात, त्रास होत आहे, कष्ट होत आहे. आणि म्हणून मग आम्ही अंतःकरणपूर्वक विचार केला पाहिजे की केलेला जो आम्ही संकल्प आहे, त्या संकल्पासाठी आम्ही काय करतोय, केलेला जो नवस आहे,
देवा स्वहित करीन. स्वहिताचं काय करतोय आम्ही? स्वहितासाठी जगतोय का? स्वहिताचं वागतोय का? स्वहिताचं कार्य करतोय का? हिताचं कार्य आम्ही करतोय का? हिताचं कार्य कशाला म्हटलेलं आहे? कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, हे पहिलं हिताचं कार्य आहे. मौली काय म्हटलेलं आहे? सात्विक. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. बरं, अशी जी मुलं आहेत ना हिताचं कार्य करणारे, त्यांचे आई वडील धन्य आहेत. अशी जी मुलं आहेत ना हिताचं कार्य करणारे, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, हिताचं कार्य आहे. काय आपली या हिताजो असे जागता, आम्ही जागते आहोत का? आम्ही जागृत अवस्थेत कार्य करतोय का? आम्ही जागेपणाने कार्य करतोय का? आम्ही जागेपणाने वागतोय का? जगतोय का? याचा विचार आम्हाला करता आला पाहिजे. ती जागृत अवस्था आमची आहे का बरं? ती जागृत अवस्था आहे का आमची? खरोखर आमच्या हातामध्ये, आमच्या पुढ्यात गीता भागवत ज्ञानेश्वरी गाथा गीता आहे का बरं? असेल तर तुम्ही हिताचं कार्य करताय, नसेल तर मग आपण विचार केला पाहिजे. संकल्प केलाय देवाला, देवाला नवस केलाय, काय करतोय आपण? देवा येतोनी सोडविसी स्वहित करीन गर्भवास हा चुकविन पुन्हा नये येथे, पुन्हा नये येते. आणि या सगळ्या गोष्टींचा आम्हाला तिरस्कार का वाटतो माहितीये का माऊली? गर्भवासाचं दुःख आम्हाला का वाटतंय माहितीये का माऊली? त्याला कारण आम्ही आईच्या गर्भात असताना केलेला संकल्प विसरलो, त्याचं विस्मरण झालं, म्हणून आम्हाला आमच्या जीवनामध्ये त्रासच आहे, दुःखच आहे, नकोसं वाटतंय हे जीवन, नकोसं वाटतंय. अशी कितीतरी तुम्हाला संसारिक माणसं दाखवेन, किती त्यांच्या आयुष्यामध्ये कित्येक वेळा त्यांच्या मनामध्ये असं आलं असेल, नको हा संसार, चाललो मी, नाही राहायचं, मला कंटाळा आला मला माझ्या या जीवनाचा. अशी कितीतरी माणसं तुम्हाला दाखवेल. आणि आपल्या सुद्धा जीवनामध्ये अशी येणारी जाणारी कितीतरी माणसं आपल्याला बोलताना दिसतात, भेटतात. कंटाळा आलाय रे, या जीवनाचा कंटाळा आलाय, नकोसा झालंय जीवन, मला नकोसं झालंय मला, कितीतरी अशी वाटतात. त्याला कारण काय? आम्ही स्वतःला विसरलो. देव तर लांबच गेलं, देव संत परमार्थ भक्ती ही गोष्ट लांबच गेली, आम्ही स्वतःला विसरलो. म्हणून जन्माला आल्याबरोबर काय बोललो बरं आपण? ओम ओम बोललो आपण, जय हरी बोललो, रामकृष्ण हरी बोललो, हर हर महादेव बोललो, पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, असं काही बोललो का आपण? कोहम, कोहम, मी कोण आहे? म्हणजे देव भक्ती परमार्थ लांब राहिला, आम्ही स्वतःला विसरलो. मी कोण आहे? आमचं आयुष्य जातंय, आमचं आयुष्य जातंय मी कोण आहे हे शोधण्यामध्ये. मी कोण आहे हे शोधण्यामध्ये आमचं आयुष्य जातंय माऊली. वृद्धापकाळ येतो तरी मी कोण हे कळतच नाही. मी कोण हे कळत नाही. त्याच्याही पलीकडे सांगितलंय संतांनी, माणसाला जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत काही कळतच नाही. काय? जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत माणसाला काही कळतच नाही. कसं तर बघा, खेळताना मित्र म्हणतात तुला तर ना काही कळतच नाही, बरं का? खेळताना मित्र म्हणतात तुला तर काही कळतच नाही. थोडाफार मोठा झाला, आई वडिलांच्या सान्निध्यात जगायला लागला, वागायला लागला, आई बोलते याला तर अजिबात कळतच नाही. वडील म्हणतात तुला ना अजिबात काही कळत नाही, मुळीच कळत नाही, बरं का? त्याच्यानंतर थोडा मोठा झाला, अजून लग्न झालं, लग्न झाल्यावर पण प्रत्येकाला ऐकायला मिळतंय काय? आमच्या ह्यांना तर काही कळतच नाही, काही समजतच नाही, आमच्या ह्यांना तर काही कळतच नाही, बरं का?
आणि नंतरही वृद्धापकाळामध्ये नातवंड म्हणतात आमच्या आजोबांना आहे ना काही कळतच नाही, काही समजतच नाही. म्हणजे लहानपणी समजत नाही, कळत नाही, तरुणपणी समजत नाही, कळत नाही, वृद्धपणी समजत नाही, कळत नाही. मग कळतंय तरी कधी माणसाला? कळतंय तरी कधी? कधी कळतंय माहितीये? मरे एक त्याचा. एखादा जेव्हा सोडून जातो ना त्याला पाहत असताना मग आम्हाला कळतंय आयुष्यभर धावपळ केली, आयुष्यभर काबाड कष्ट केले, हाडाची काढं केली, रक्ताचं पाणी केलंय, शेवटी बरोबर काहीही आलं नाही, शेवटी बरोबर काहीही गेलं नाही. कळलं? पण स्मशानभूमीपर्यंत, स्मशानभूमी सोडली की हिर माझ्या मागल्या, परत जैसे ते. कधी कळतंय माणसाला? तेवढ्या जागेपुरतच फक्त कळतंय. तिथे गेल्यावर चांगली बुद्धी निर्माण होते. म्हणजे ज्याला आयुष्यभर त्रास दिलाय ना, आयुष्यभर ज्याच्या तंगड्या खेचल्यात ना, त्याच्याबद्दल पण तिथं माणूस काय बोलतो माहितीये का? अख्ख्या गावात जर चांगला माणूस असेल तर हाच गेला बिचारा. आयुष्यभर त्रास दिला, आयुष्यभर तंगडे खेचायचं काम केलंय, पण तिथे गेल्यावर मात्र ती बुद्धी सुचते. एकदा ती जागा सोडली की हिर माझ्या मागल्या. आम्हाला काही कळत नाही. कोहम, मी कोण आहे एवढं जरी शोध घेतला ना, मी कोण आहे एवढं जरी आम्हाला कळलं तरी आमच्या आयुष्याचा उद्धार झाला असं म्हणायला हरकत नाही. मी कोण आहे एवढं जरी कळलं तरी आमच्या आयुष्याचा उद्धार झाला असं म्हणायला हरकत नाही. माऊली, ज्या वेळेला एका विद्यार्थ्याला विद्या ग्रहण करायची होती, ज्ञान प्राप्त करून घ्यायचं होतं, त्यावेळेला एका आश्रमामध्ये एका साधूकडे, एका सत्पुरुषाकडे तो गेला. आणि सत्पुरुषाकडे गेल्यानंतर, त्या साधूकडे गेल्यानंतर त्यांना सांगितलं, महाराज तुमच्याकडे शिकण्याची इच्छा आहे, तुमचं मार्गदर्शन मला मिळावं, तुमचं मार्गदर्शन मला मिळावं, मला तुमच्याकडे शिकायची इच्छा आहे महाराज. महाराजांनी सांगितलं हरकत नाही, या. कोण आहात आपण? बरं का, आपण कोण आहात म्हटल्याबरोबर त्याने नाव सांगितलं, मी दिनेश. नाही नाही, आपण कोण आहात? मी दिनेश तारमळे. ठीक आहे, जा घरी जा, या नंतर या. बरं का, घरी जा नंतर या, अशा प्रकारे सांगितलं. आणि मग पुन्हा दुसऱ्या दिवशी गेला. दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर पुन्हा महाराजांना सांगितलं, महाराज तुमचं मार्गदर्शन हवं आहे. महाराज मी तुमच्याकडे आलेलो आहे, मला तुमच्याकडून ज्ञान हवं आहे, ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे, शिकायचं आहे, मला शिकायचं आहे. ठीक आहे, कोण आहात तुम्ही? आहात कोण तुम्ही? मग असं वाटलं की दिनेश तारमळे एवढं नाव सांगून मला ओळखलं नसेल, आता बापाचं नाव सांगतो. उशीतचे आत्माराम तारमळे आहेत ना, त्यांचा मुलगा. हो का? ठीक आहे, जा तुम्ही घरी जा, नंतर या, जा नंतर या, जा. बरं का. आणि मग त्या ठिकाणी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा विचारलं, कोण आहात तुम्ही? विचार केलं की मला ओळखत नाही, माझ्या वडिलांना ओळखत नाही, आजोबांना ओळखत असतील. आजोबांचं नाव सांगितलं, कृष्णा तारमळे, त्यांचा नातू. पुन्हा पाठवलं, पुन्हा दुसऱ्या दिवशी आला. दुसऱ्या दिवशी आल्यानंतर मग मात्र विचार करून आला की आता काय सांगावं, काय सांगावं. थोडस अंतर्मुख होऊन विचार केला आणि मग सांगितलं, मी माणूस आहे. काय सांगितलं? मी माणूस आहे. हो, माणूस आहे तू? माणूस आहे? ठीक आहे, हरकत नाही, जा घरी. अरे, नाव सांगितलं जा घरी, वडिलांचं नाव सांगितलं जा घरी, आजोबांचं नाव सांगितलं जा घरी, आडनाव सांगितलं जा घरी. आता मी म्हणतोय माणूस आहे, याच्या पलीकडे काय सांगू शकतो? याच्या पलीकडे काय सांगू शकतो आपण? तुमच्या डोक्यात काही आहे का? तुमच्या डोक्यात वेगळं काही आहे का? पद सांगाल का? मी अमुक अमुक याचा अध्यक्ष आहे, त्याचा उपाध्यक्ष आहे, मी सरपंच आहे, पोलीस पाटील आहे, सदस्य आहे, आमदार आहे, खासदार आहे, मंत्री आहे, प्रधानमंत्री आहे, काय सांगाल? आणि मग विचारग्रस्त झाला, त्याच विचाराने घरी गेला. घरी गेल्यानंतर विचार करायला लागला. दुसऱ्या दिवशी आला, हात जोडले, नतमस्तक झाला, महाराज मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत, तुमच्याकडे शिकायची इच्छा आहे.
तू कोण आहे? आता म्हणतोय मी कोण आहे हेच मला कळत नाही आणि हेच कळवून घेण्यासाठी तुमच्या आश्रमात आलोय. आता बस. काय संतांकडे आम्ही कसं जायचंय, मी कोण आहे हेच मला कळत नाही. आमची उपाधी बाजूला ठेवायचे, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, आमदार, खासदार, मंत्री, प्रधानमंत्री सगळं बाजूला ठेवायचंय. संतांकडे, साधूंकडे जर जायचंय तर आम्ही पूर्णपणे उपाध्या सांडून गेलो पाहिजे, उपाध्या बाजूला ठेवल्या पाहिजेत. आमची श्रीमंती, आमची प्रॉपर्टी, आमची संपत्ती त्याच्याशी देणं घेणं नसते साधूंना. मी कोण आहे हेच मला कळत नाही आणि हेच कळवून घेण्यासाठी मी आपल्या आश्रमात आलोय. मग बस आता ऐक, तू कोण आहेस? आलासी कोटोणी जासी कवण्या रे ठाया, घरदार नोहे तुझी अवघी लटकीच माया. सावध होई बापा काळ लागला मापा, प्रपंची गुंतू नको पाय बुडत असे पापा. बरं का माऊली, आम्हाला ह्या जगामध्ये कार्य करत असताना, आम्हाला या संसारामध्ये कार्य करत असताना ज्ञानाची गरज आहे, ज्ञानाची गरज आहे. पण जे संसारिक ज्ञान आहे तेच तुमचं परमार्थामध्ये चालेल असं नाही. परमार्थिक ज्ञान वेगळं असतंय. जे संसारामध्ये तुमचं ज्ञान आहे, जे परमार्थामध्ये जे ज्ञान आहे तेच प्रापंचामध्ये तुम्हाला कामा येईल असं नाही. ते ज्ञान वेगळं असतंय. बरं का मौली, दुचाकी जरी तुम्हाला चालवता येत असेल, व्यवस्थित तुम्ही चालवत असाल, तरी तुम्हाला दुचाकी चालवता आली म्हणून तेच ज्ञान चारचाकीसाठी उपयोगी येईल असं नाही. चारचाकी तुम्हाला जर व्यवस्थित चालवता येत असेल, व्यवस्थित जर तुम्ही चालवत असाल, तर तेच ज्ञान तुम्हाला कधीतरी हेलिकॉप्टर चालवण्यासाठी, तिथे उडवण्यासाठी येईल असं नाही. तसं संसार करण्यासाठी ज्ञान वेगळं आहे, प्रपंच करण्यासाठी ज्ञान वेगळं आहे, आणि आध्यात्मिक क्षेत्रात जर आम्हाला कार्य करायचं आहे तर ते ज्ञान वेगळं आहे. आता ज्याला प्रपंचाचं उदंड ज्ञान आहे पण परमार्थाविषयी अज्ञान आहे, देवाविषयी अज्ञान आहे, भक्तीविषयी अज्ञान आहे, त्याला बद्ध म्हटलेलं आहे. माऊली काय म्हटलेलं आहे? बद्ध. काय म्हटलेलं आहे? प्रपंचाचे उदंड ज्ञान, परमार्थाविषयी अज्ञान, नेणे स्वये समाधान या नाव बद्ध, बांधलेला बद्ध. बद्ध. आणि म्हणून मग आम्हाला प्रत्येक क्रिया करायची आहे, प्रत्येक कार्य करायचं आहे. 18 अध्याय जे तयार झाले, निर्माण झाले गीतेचे, बरं का माऊली, त्याच्यामध्ये अधिक करून अर्जुनाचे प्रश्न आहेत. अर्जुनाकडून जे निघालेलं बोलणं आहे, ते जे श्लोक आहेत ना, ते श्लोक म्हटल्यानंतर जवळजवळ 90% प्रश्नच आहेत. आणि त्या प्रश्नांचं उत्तर म्हणजे गीता आहे. कधीतरी अर्जुनाच्या जागेवर आपण स्वतः उभे राहा ना. अर्जुनाच्या जागेवर आपण स्वतः उभे राहा. गीता अर्जुनासाठी नाही, माझ्यासाठी सांगितलेली आहे देवाने. हे माझे प्रश्न आहेत, हे मला पडलेले प्रश्न आहेत, आणि त्याचं निवारण भगवंताने त्या ठिकाणी केलेलं आहे. एकदम साधं उदाहरण आहे बघा, साधं उदाहरण आहे. जोपर्यंत आपण देवाच्या म्हणण्याप्रमाणे चालतोय, देवाला पटेल अशा प्रमाणे कार्य करतोय, कर्म करतोय, त्याप्रमाणे व्यवस्थित असते सगळं काही. माणसाचा डोका कधी चालायला लागतो? जाणता झाल्यावर. जाणता झाल्यापासून माणसाचा डोका चालायला लागतो. जिथून माणूस माणसाच्या डोक्याचा वापर करतो तिथून दुःख प्राप्त होतंय. खरंय की खोटं आहे? लहान मुलाला काय दुःख आहे, काय त्रास आहे? ना द्वेष, ना मत्सर, ना तिरस्कार, ना अभिमान, ना अहंकार, ना श्रीमंत असल्याचा गर्व, ना गरीब असल्याचं दुःख, काहीच नाही त्याला. काय आहे त्याच्या? आता तुम्ही एखादी नोट द्या, नाही तर तेवढ्याच आकाराचा एखादा कागद द्या, काय होणार आहे तिथे? त्याच्या अंगावर नवीन कपडे घाला, नाही तर जुने कपडे घाला. जुने कपडे घातले म्हणून रडत नाही, ऐका, नाराज होत नाही, आणि नवीन कपडे घातले म्हणून शिशू करायचा थांबत नाही. किंमत सारखीच आहे ना त्याला. हे सगळं आमच्या डोक्यात आलंय. जाणता झाला की त्रास आहे, बरं का. आणि तसं जर पाहायला गेलं तर आज आमच्यामध्ये खूप बदल झालेला आहे, खूप प्रगती झाली अशी आम्ही म्हणतोय, प्रगती झाली अशी आम्ही म्हणतोय. आज इथे बरीचशी वृद्ध माणसं बसलेली आहेत.
वयस्कर माणसं इथे बसलेली आहेत बरं का. त्यांच्या तारुण्यामध्ये विज्ञान एवढं प्रगत नव्हतं बाबा, बरोबर आहे की नाही. तुमच्या तारुण्यामध्ये, तुम्ही तरुण असताना मोबाईल होता, तुम्हाला टीव्ही होती घरामध्ये, काय. पण जो आनंद तुम्ही तुमच्या तारुण्यात घेतला ना, आज आम्ही सर्वांगाने सारखे, आम्ही सर्वांगाने संपन्न असताना सुद्धा तो आनंद आम्हाला नाहीये. आहे नाही, तो आनंद आम्हाला नाहीये. कारण आमची प्रगती झाली, आम्ही बदललो. किती बदललो आम्ही. आपल्या डोळ्यासमोरचं उदाहरण. आता मी काय 60 वर्षाचा वृद्ध नाही किंवा 70 वर्षाचा एखादा वृद्ध नाहीये. माझ्या डोळ्यासमोर बघितलेल्या मी कितीतरी अशा गोष्टी आहेत. आमच्या खेड्यापाड्यावर शेतकरी मंडळींनी, शेतकरी माणसाचं घर अतिशय मोठं, साईडला कुडा असायची अशी लावलेली, खांबावर उभा असायचं, वरती बाल काही नाही का, बरोबर का. पण त्याच घरामध्ये एका बाजूला असं आडवं एक मोठं लाकूड टाकलेलं असायचं, त्याला गव्हाण म्हणतात. आणि त्या गव्हाणीच्या पलीकडे जनावर असायची. घरात घरात गोठा असायचा. कितीतरी ठिकाणी आपण बघितलेले माऊली, खरंय की गोड आहे. घरात गोठा असायचा. ती जनावर त्या बाजूची ह्या बाजूला येऊ नये म्हणून असा मोठा लाकूड टाकलेला असायचा, गव्हाण म्हणायचे त्याला. ती गव्हाण वर्षानुवर्षे असायची, वर्षानुवर्षे. ती आंग्रा सुद्धा वर्षानुवर्षे असायची. ती गव्हाण ज्या आंग्रांवर असायची ना, ते पण अशी मोठी जाळी असायची. महत्वाचा विषय काय माहितीये का, गायी पूर्वी आमच्या घरात होत्या. गोमाता गायी पूर्वी आमच्या घरात होत्या आणि कुत्री रस्त्यावर फिरत होती. पाळलेला जरी असला, फक्त मालक सांगायचा तो आमचा आहे सांगाला, पण रस्त्यावरच असायचा. आज आम्ही एवढा प्रगत झालो, एवढी प्रगती झाली आमच्यामध्ये का गायी रस्त्यावर आणि कुत्री घरात. नुसती घरात नाही, किचन पर्यंत, किचन मध्ये. अहो, काहींच्या घरामध्ये माऊली अशी परिस्थिती पाहायला मिळते का मालकाला जेवढी किंमत नाही ना, त्या घर मालकाची जेवढी काळजी घेतली जात नाही ना, तेवढी त्याहून अधिक काळजी कुत्र्याची घेतली जाते. कुत्र्याची घेतली जाते. काय आता सांगितलं तर बरंच आहे, तुम्ही अनुभवलं असेल तर ठीक आहे. आणि अनुभव जर घ्यायचा असेल तर शहरामध्ये तो अनुभव घेता येतो. आता शहरामध्ये अनुभव घेता येतो. आता इथे एखादा डोका लावायचा, कुत्रा प्रेमी. मग काही कुत्री माणसाने पाळू नयेत का? प्राण्यावर प्रेम करू नये का? तुझं प्राण्यावरचं प्रेम तेव्हाच ओतू जाऊ दे जर माणसांवर प्रेम करत असशील तर. मनुष्य प्राण्याचा तू तिरस्कार करतोय, देश द्वेष करतोय, मत्सर करतोय. आज ज्यांच्या घरात कुत्रे आहेत त्यांचे आई वडील वृद्धाश्रमात आहेत. तुला प्रेम कळलं का? प्रेम कशाला म्हणतात कळलं? किती बदलला बघा माणूस, किती बदलला. आज गायी रस्त्यावर फिरतायत, कुत्री घरात आहेत. पूर्वी आम्ही पुस्तकं घ्यायला आम्हाला दुकानावरच जायला लागायचं. दुकानावरच जायला लागायचं. बरोबर बरोबर आहे का माऊली? पुस्तकं घ्यायला दुकानावर जायला लागायचं. आणि दारू विकणारा जो आहे ना, तो कुठेतरी आड्यापाड्यावर येऊन एखाद्या जालीमध्ये बसायचा आणि मग आपल्या गावातले तिथे जायचे. खरंय की खोटं आहे? आज दारू दुकानात आहे आणि पुस्तकं रस्त्यावर आहेत. पुस्तकं रस्त्यावर आहेत. माऊली आता एवढ्यात मी न्यूज बघितली. आता एक मला ते वाटतं 9 वाजता मी इथे आलोय करंजोटीमध्ये आणि तिथे बसल्या बसल्या एक न्यूज बघितली. काहीतरी देवस्थानांचं सोनं अमुक अमुक लाख करोड रुपयाचं पडलेलं आहे. आकडा माझ्या लक्षात नाही राहिला, कारण मी तेवढा सिरियसली विषय सुरुवातीला घेतला नव्हता. आकडा सांगितला तेव्हा नंतर माझ्या मनामध्ये असा विचार आला की खऱ्या अर्थानं त्या सोन्याची गरज कोणाला आहे, आता कुठे आहे?
अरे गावातले भविष्य ज्या ठिकाणी घडलं जातंय, निर्माण होतंय, लहान लहान मुलं आमची ज्या शाळेमध्ये शिकतात ती शाळा गळते पण आम्हाला कळत नाही. ती शाळा, कित्येक शाळा शेवटचा श्वास घेत आहेत, पडीक झालेले आहेत, कधी मोडून पडतील सांगू शकत नाही. म्हणजे आमच्या गावचं भविष्य कधी दडपेल तिथे. ऐका, ही सत्य परिस्थिती आहे. आज खऱ्या अर्थानं त्या सोन्याची, त्या दानाची, त्या पैशाची गरज कुठे आहे? कोविडच्या काळामध्ये जेव्हा सगळं बंद होतं ना, जसा